वरती नेमकी काय परिस्थिती आहे हे आपला प्रतिनिधी विजय चिडे सध्या आपल्या सोबत जोडला गेलाय। विजय, आझाद मैदान 3 वाजेपर्यंत रिकामं करायला जरांगेंना कोर्टानं सांगितलंय। सध्या आझाद मैदानातली परिस्थिती काय? नक्कीच सध्या जर पाहिलं त्या ठिकाणी मी दाखवू शकतो आझाद मैदानावरती मी आहे आणि मोठ्या संख्येने जे आहे ते आझाद मैदान फुल भरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या नावाची घोषणाबाजी जी आहे ती या ठिकाणी केली असल्याची पाहायला मिळत आहे। संपूर्ण मैदान जे आहे ते फुल भरलेलं आहे आणि आता कोर्टाकडून जे आहे ते निर्देश आलेले आहेत की 3 वाजेपर्यंत मैदान खाली करा असं सांगण्यात येतं। आपल्यासोबत बोलण्यासाठी काही मराठा आंदोलक आहेत। काय सांगाल, कोर्टाकडून सध्या सुनावणी सुरू आहे, 3 वाजेपर्यंत मैदान खाली करण्याची सूचना देण्यात आली। आम्ही मैदान खाली करणार नाहीये, आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय इथून जाणार नाहीये। आरक्षण आमच्या हक्काचं आहे। जरी कोर्टाने सांगितलं आम्हाला इथून जा, आम्ही आरक्षण घेण्यासाठी आलेलो आहे, इथून जाण्यासाठी आलेलो नाही। आमचा काही त्रास नाहीये। आम्ही जे वाहनं सांगितले होते कोर्टाने खाली करा ती आम्ही खाली केलेली आहेत। आम्ही निश्चितच कोर्टाकडून सांगण्यात आलं 3 वाजेपर्यंत आझाद मैदान खाली करा, आंदोलन बेकायदेशीर आहे। नाही होणार नाही। हा आंदोलन बेकायदेशीर नाहीये। हा शांत यानं चालू आहे आंदोलन। उगा मीडिया नेरेटिव्ह पसरत आहे, उलटबाजी, हे शब्द काढून टाका। IBN लोकमतवाल्याला समजावून सांगा, असे उलटबाजी विलास बडेला सुद्धा, त्या मॅडमला सुद्धा सांगा, विनाकारण नेरेटिव्ह पसरू नका। पुन्हा एकदा सांगायलो, मराठे शांत आहे, शांत राहू द्या। आम्ही शांत चित्ताने आरक्षण घेणार आहेत। कोर्टात सुनावणी चालू आहे सध्या, त्यामध्ये सांगण्यात आलं की 3 वाजेपर्यंत मतदान खाली करा। होणार नाही, खाली होणार नाही, आम्ही सोडणार नाहीये। आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय इथून एक पाऊल सुद्धा मागे घेणार नाही। शांत चित्ताने आरक्षण हे आंदोलन चालू राहणार म्हणजे राहणार। नोटीस जी आहे ती बाजवण्यात आलेली आहे वारंवार। मी पण चर्चगेट वरनं आलोय, फिरत मी पण बघायला आलो, पण इथं कोणी त्रास देत नाहीये। सगळं दुकान सगळं चालू आहे। पुढील भूमिका कशी असणार आहे? मग पुढील भूमिका अशी असणार आहे, जे पाटलांना जर आमच्या तब्येतीला जर त्रास झाला आणि पाटलाला जर काही हे झालं, बरं वाईट झालं, तर याचा सर्वस्वी जिम्मेदार सरकार राहील। मागील कित्येक दिवसापासून पाटील सांगत आहेत की आम्हाला आरक्षण हवं आहे, तेव्हा सरकार काय करत होतं? आता म्हणतंय की वेळ हवा आहे। तुम्ही इतके वेळ झोपले होते का इतके दिवस? सरकारला सांगायचं आम्हाला। जुना असून माझ्या टीसीवर कुठला विचार केला नाही। मी कलेक्टरला पत्र दिलं, मी स्वतः कुणबी आहे, माझा कुणबीचा दाखला माझा टीसी आहे, असताना मला कुठलाही त्यांचा लाभ मिळाला नाही आणि मला कुठलंही प्रमाणपत्र दिलं नाही। जाणून बुजून हे सरकार मराठ्यावर अन्याय करते। सरकारने 3 वाजेपर्यंत टायमिंग दिलेला आहे, तोपर्यंत जर खाली केलं नाही तर कारवाई होऊ शकते असा इशारा आहे। तुमची कशी समर्थन असणार आहे? ते आता बघू, पाटील काय पुढे दिशा ठरवतील तर आम्ही काही म्हणाल कशामुळे करणार आहे आम्ही? म्हणजे बेकायदेशीर इथं काही करत आहे का? आमचा हक्क आहे। आंदोलनाला परवानगी नाही, तुम्ही बेकायदेशीर आंदोलन करतात असं कोर्टाचं म्हणणं आहे। बेकायदेशीर म्हणजे आम्ही काय? आमचा हक्क आहे ना आरक्षण मागण्याचा। हा लढा 2 वर्षापासून चालू आहे। 2 वर्षापासून हा लढा चालू आहे, तर म्हणजे काय आम्ही बेकायदेशीर म्हणजे काय करत आहे? इथे आम्ही त्रास देत नाही ना कुणाला। आमचा हा लढा आहे, आम्ही हा लढणार आहे आणि हा लढा आम्ही यशस्वी करणार आहे। तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही। काय कशी असणार? आम्ही सरकारला घोडे लावू। आम्ही शांततेत आंदोलन करायला नाही तर सरकारला घोडे लावतो। आम्ही बघूत काय होते ते। तर आम्ही तयार आहेत सगळ्या गोष्टीला, सर्व संपन्न आहेत। मराठा बांधव का एवढं हे नाहीये, आम्ही आमच्या हक्कासाठी आलेले तिथं। शांततेची भूमिका असणार आहे, कशी भूमिका असणार? माझं एकच म्हणणं आहे, न्यायपालिका ही लोकांसाठी आहे, लोक न्यायपालिकेसाठी नाही आहे। लोक हे न्यायपालिकेसाठी नाही, न्यायपालिका ही आपल्यासाठी आहे। जे मराठा आरक्षण मागताय ते त्यांचं अगदी बरोबर आहे, अजिबात चुकीचं काही मागत नाहीये, कोणाला त्रास नाहीये। जे वाहतूक चालली आहे त्याला कोणाला त्रास नाही। कुठले आहात तुम्ही? आम्ही आलो शिर्डीवरून, शिर्डीजवळ पिंपवडी गाव आहे, तिथून आलोय। हिंगोलीहून आलेले आहे, जवळपास आमचे संरक्षण बंधू आहेत। नाड्यातलं रक्त जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत तुम्ही खाली करू शकत नाही। घ्या आमचं रक्त आणि आम्हाला खाली करून टाका। सरकारला वाटतंय मराठी माघारी जातील, पण धाराशिव उस्मानाबादहून 20,000 गाड्या निघल्यात मुंबईकडे। आज 10,000 गाड्या धाराशिव, मी पहिलंच सांगितलं तुम्हाला, त्यांची व्यवस्था करायचं बघा। इथून कमी नाही होणार, इथून होणार नाही, होणार नाही। जर पाहिलं तर हे आझाद मैदानावरील जे आहे त्या प्रतिक्रिया आपण जाणून घेत होतो, कारण जोपर्यंत आम्हाला आमच्या संपूर्ण मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडत नसल्याची प्रतिक्रिया जी आहे ती आझाद मैदानावरील या ठिकाणचे मराठा समाज देत असल्याचं पाहायला मिळत आहे। एकीकडे जर पाहायला गेलं तर मनोज जरांगे पाटील हे देखील त्यांच्या उपोषणावरती ठाम आहेत। कोणताही न्यायालयाचा आदेश येऊन न्यायालयाचा आम्ही आदर करतो, न्यायपालिकेचा आम्ही आदर करतो असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। परंतु
मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय सातारा गॅजेट, बॉम्बे गॅजेट, हैदराबाद गॅजेट हे लागू केल्याशिवाय मी मैदान सोडणार नाही. त्याचबरोबर जर पाहिलं गेलं तर सगळे सोयरीची अंमलबजावणी, त्याचबरोबर ज्या मराठा तरुणांनी आरक्षणासाठी आत्महत्या केल्या त्यांच्या कुटुंबियाला नोकरीस प्राधान्य, या सर्व गोष्टीच्या अंमलबजावणी मिळाल्याशिवाय मी या ठिकाणी उठणार नसल्याची प्रतिक्रिया जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांनी म्हणलेली आहे. आम्ही न्यायाचा आधार करतो, मात्र यामध्ये सर्व जे आहे ते सरकारच षडयंत्र रचत आहे. मराठ्यांना जाणून बुजून वेठीस धरण्याचा प्रयत्न देखील सरकार करत असल्याचं आरोप जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांनी केल्याचा पाहायला मिळता. सध्या मनोज जरांगे पाटील यांना मोठा पाठिंबा जो आहे तो मुंबईमध्ये मिळत आहे. मागील 5 दिवसापासून मनोज जरांगे यांचं आमरण उपोषण जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे. त्या उपोषणाला सर्व जाती धर्मातून जो आहे तो मोठा पाठिंबा मिळत आहे. नुकत्याच काही वेळापूर्वी जर पाहायला गेलं कल्याण काळे यांनी देखील या ठिकाणी भेट दिली होती. इम्तियाज जलील यांनी या ठिकाणी येऊन भेट दिलेली आहे. आम आदमीच्या पार्टीचे खासदार नक्कीच विजय, त्यामुळे सगळे अनेक पक्षांमधून सुद्धा आता जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा मिळतोय. मी आता तू सोबतच राहा, मी आता जरा आमची प्रतिनिधी ज्योत्स्ना